सर्वांचंच आणि त्याच्याचबरोबर आमचे आदरणीय लोढासाहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि इतर सर्वच मंत्री महोदयांचं, उदय सामंत साहेब, सर्वच मंत्री महोदयांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा मेळावा पुण्यामध्ये यशस्वी होत असताना मला एकच सांगायचं आहे की जे लोक बेडन व्हिटनबर्गला ज्यांनी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक नोंदणी ही पुण्यातून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. राजकीय प्रश्न आहे. अजितदादांच्या बद्दल बरीचशी वक्तव्य जे आहेत ती सध्या मंत्री तानाजी सावंत यांनी केली. त्याचबरोबर भाजपचे गणेश शाखे असं म्हणलं की अजित पवारांबरोबर आम्हाला युती करावी लागली, हे आमचं दुर्दैव आहे. तुम्हालाही तसंच वाटतं? कारण तुमच्याच सहकारी मित्रांनी अजितदादांवरती आरोप केलेले होते आणि आता तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेटायला बोलवल्याची माहिती मिळते. नक्की तथ्य का? मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेलं असलं तर ते निश्चितपणे युतीमध्ये अशा तऱ्हेची एक महायुतीमध्ये कुठलेही वाद निर्माण होऊ नये अशीच वक्तव्य करण्यात येऊ नये आम्हाला सर्वांनाच सांगत असतात आणि आम्ही सर्वांनीच त्याचं पालन केलं पाहिजे. कारण महायुतीमुळे महाराष्ट्र शासन एका वेगाने प्रगती करते, ती प्रगती आपल्याला टिकवायची आहे. आता आपण इथं रोजगार केवढ्या मोठ्या प्रमाणात मिळतो हे बघितलेलं आहे. युवतींना विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेतून एक आधार दिला जातो आहे, शेतकऱ्यांना आधार दिला जातो आहे, त्यांच्या वीज बिल त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि अशा अनेक योजना आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना जी 1 रुपयाची विम्याची सवलत मिळाली आहे. यावर्षी जवळजवळ 9,000 कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झालेले आहेत आणि एकंदर 45,000 कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर खर्च केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांबरोबरच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी उपलब्ध करून देणं. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या योजना पाण्याच्या संदर्भात राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र अजित पवारांबद्दलचं तुमचं मत काय? कारण तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले